नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 169. भाग 169. परब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप आहे असे आपल्याला सांगितल्या जाते. म्हणजे सत चित आनंद या तीन धर्माचे आहे आणि हे तीन धर्म नेहमी एकत्र असतात. या तिन्ही धर्माचा अनुभव आपण आपल्या ठिकाणी कसा घेऊ शकतो हे श्री रमण महर्षींनी अगदी सोप्या शब्दात जिज्ञासू करता सांगितले आहे. जिज्ञासू शब्द इथे फार महत्वाचा आहे आणि आपण जिज्ञासी आहोत की नाही हे त्याने ठरवावे. आपले आहोपण कुणीच नाकारू शकत नाही. आपले आहोपण कुणीच नाकारू शकत नाही. नाकारले म्हटले तरी नाकारणारा आहोपणाने अगोदरच हजर असतो. तात्पर्य आपण आहोत याविषयी किड्या मुंग्यापासून ब्रह्मदेवापर्यंत कुणाचेच दुमत नाही. तर आपण आहोत असे प्रत्येकालाच वाटते किंवा जाणवते. तर आहो हे आहे सत. आहो हे आहे सत. आता श्री रमण महर्षी म्हणतात, काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे असे वाटूच शकत नाही. व प्रत्येकालाच आपल्या असणेपणाची आवड असते. म्हणूनच आपण नसावे असेही कुणाला कधीच वाटत नाही. आपल्या असणेपणातच आनंद आहे म्हणून नसावे असे कितीही इच्छा केली तरी ते असंभवनीय आहे. म्हणजे काहीतरी आहे हे सत, काहीतरी आहे असे वाटते किंवा जाणवते ते चित, व असणेपणाची आवड ही प्रत्येकाला सदैव असते. असणेपणात आनंद हा सदैव असतो. म्हणजे हा आनंद. अशा प्रकारे सच्चिदानंद पदाचा इतक्या जवळचा अर्थ श्री रमण महर्षी आपल्याला सांगतात. म्हणूनच की काय श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून परत्वे ब्रह्म असे, म्हणून परत्वे ब्रह्म असे, ते आत्मत्वे परिवसे. म्हणजे आपणच सच्चिदानंद रूप अशा या अर्थाने असल्यामुळे हाच परमात्म तत्वाचा ते सच्चिदानंद स्वरूप आहे असा गूढ अर्थ आपल्या ठिकाणी आहे आणि तो आपल्याच ठिकाणी आपण अनुभवावा असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून परत्वे ब्रह्म असे, ते आत्मत्वे परी असे. म्हणजे एका अर्थाने आपले व परब्रह्माचे ऐक्य हे मूळचेच आहे, स्वयंभू आहे हे लक्षात यायला काही हरकत नाही. म्हणजे असे सदात्म स्वरूपाशी ऐक्य झाले की, म्हणजे मूळचे ऐक्य फक्त लक्षात आले की द्वैत नाहीसे होते आणि ब्रह्माकार वृत्ती जशीच्या तशी, जशी आहे तशी उरते. व मग जे द्वैत म्हणून हिणवले जाते तेथे केवळ चैतन्याचा एकमेव असा विलास उरतो. म्हणून परत्वे ब्रह्म असे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून परत्वे ब्रह्म असे, ते आत्मत्वे परी असे. ते आत्मत्वे परी वसे. या ओळीत जणू ज्ञानेश्वर महाराज आणि श्री निसर्गदत्त महाराजच्या मुखातूनच बोलत आहेत असे वाटते. या ओळीत श्री ज्ञानेश्वर
महाराजच श्री निसरत महाराजांच्या मुखातून बोलत आहे असे वाटते. जे सतची काळे देशे होऊन नेण्याचे अनारिसे आपण आपण असे अखंडित. जे सतची काळे देशे होऊ नेण्याची अनारिसे आपण आपण असे अखंडित. आहेपणा किंवा आहोपणा किंवा असलेपणा कोणत्याही काळात, कोणत्याही देशात, म्हणजे कोणत्याही स्थळी असत होऊच शकत नाही. तो असणेपणा किडामुंगीपासून थेट ब्रह्मदेवापर्यंत आपापल्या असणेपणाच्या रूपात अगदी जसाच्या तसाच आहे. अखंड, अविनाशी, अविकारी आणि अगोदरचा म्हणून अगदी जसाच्या तसाच आहे. सत किंवा असणेपणाला श्री ज्ञानेश्वर महाराज फारच छान शब्द वापरतात. तो शब्द म्हणजे सत्शब्द. सत्शब्द ते असणेपण फेडी, ते असतेपण फेडी आणि स्वभावाची रूढी, निजसत्वाची प्रौढी सत्शब्द हा. या शब्दाचे सामर्थ्य इतके आहे की जितके काही असत आहे ते सर्व हा शब्द एकाच वेळी नष्ट करू शकतो आणि त्या ठिकाणी मूळचा सतपणा हा रूढ करू शकतो, आरूढ करू शकतो. अध्यात्म म्हणजे नेमके काय? दिसण्या भासण्याच्या आधी जे आहे तेच अध्यात्म. शब्द तुम्हाला कळतात, पण शब्दाला तुम्ही कोण, कसे हे माहीत नसेल तर शब्दाचा आणि शब्दज्ञानाचा इच्छा सोडा. कारण शब्दाला तुम्ही कोण, काय हे माहीत नाही. श्री महाराज म्हणत, इथे ऐकलेले खात रहा, रवंथ करत रहा, तर तुमचा त्रास कमी होईल, तुमच्या त्रासदायक आवडीनिवडी साफ होतील. ही काया हिला खायला दिलेले अन्नच आहे. ही जी आपली काया आहे, ही काया नसून हिला खायला दिलेले हे अन्नच आहे. अन्नमय कोशाचे वर्णन असे कुठेच वाचण्यात आले आहे काय? हेच निसर्ग दत्त महाराजांचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही अमुक तमुक असल्याचे तुम्हाला जाणवले, हेच मूळ अद्वैत. पण या अमुक तमुकच्या अगोदर जे आहे ते अखंड अद्वैत तत्व. त्याचे आपल्याला ज्ञान नाही. म्हणूनच आपण जिवंत राहावे या लोभापासून आपण मुक्तही होऊ शकत नाही. बंधन ते हेच आहे. गुरुकृपेने देह जन्माचे रूपांतर, देहज्ञानाचे रूपांतर ब्रह्मज्ञानात होते. मग आपल्याला आपले व्यक्तिगत जिणे लक्षात पण येणार नाही. स्वप्नात जग दिसले, त्यात तुम्ही होता, तुमचे शरीर पण होते. यथाकाळ स्वप्न भंग पावले, ते स्वप्न जगत नाहीसे झाले. मग तुमचे प्रेत तिथे पडले आहे काय? अर्थात नाही. तुम्ही आला पण नाही आणि तुम्ही गेला पण नाही. केवळ स्वप्नरूपी तो एक भ्रम होता. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला तुमच्या अंतकाळीची मौज पाहायची आहे. तुम्हाला तुमच्या अंतकाळाची मौज पाहायची आहे, पण बाकीच्यांसाठी मात्र ती एका तऱ्हेची प्रचंड घबराट ठरेल. योगी शब्दाचा अर्थ आहे जो आपणामध्ये मिसळून गेला. आज तुम्ही व तुमचे नाव हे तुम्ही वेगळे समजता काय? ती अक्षरे किंवा ती जोडाक्षरे म्हणजे तुम्ही आहात काय? ती नावे देहाच्या ओळखीला आहेत. जशा रांगोळीला लाल, पिवळे, हिरवे आपण म्हणतो त्याप्रमाणे. म्हणून आत्मदर्शन ज्याला प्राप्त झाले तो खरा महायोगी. मग तिथे
ब्रह्म, ईश्वर, गुरु, आपण हे सर्व एकच एक. आपण हो म्हटले, आपण हो म्हणेपर्यंत दिसणारे जग होत नाही. आपण हो म्हणेपर्यंत दिसणारे जग होत नाही आणि ते टिकते कुठपर्यंत, तर आपण ते नाही असे म्हणेपर्यंत. कुठपर्यंत, तर आपण जागे असेपर्यंत असे म्हणू शकतो. साधू संत सिद्ध महंत कुठे असतात? जर जगाचा अनुभवच नसेल तर आपण असल्याची जाणीव आली न जग दिसले. ते बनवायला कोणी काही केले काय? अर्थात नाही. स्वपण गेले की ते जग एका क्षणात जाते. मग मोठमोठाले खडक आणि डोंगर कोणी गिळले की काय, जे स्वप्नात होते, आणि गिळताना त्यांच्या नरड्यात ते अडकले नाही हेच आश्चर्य म्हणावे लागेल. परंतु ते खोटेच होते. अवांछनीय अशी आपोआपची जी आपली मी आहो ही जाणीव केवळ निमित्त ठरते आणि मगच जगाचा जन्म. आधी आपण असल्याचे ज्ञान आणि मग त्या ज्ञानातून जगाचा जन्म कसा? बिना मटेरियल साधन सामुग्री शिवाय. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, मुंबई कशी? मुठभर मुंबई गावाकडे नेता येईल काय? जीवदृष्टीने आधी जग व मग तू. पण आत्मज्ञानी माणसाचे तसे नाही. त्याला बाहेरच्या ऐश्वर्याची गरज नाही. म्हणूनच जोपर्यंत तुम्हाला मरणाचे भय आहे तोपर्यंत ज्ञान झालेच नाही असे समजा. जोपर्यंत तुम्हाला मरणाचे भय आहे तोपर्यंत ज्ञान झालेच नाही असे समजा. जिथे मी आणि तू तिथे शुद्ध असा भ्रम, आणि जिथे मी तू नाही ते मात्र शुद्ध ब्रह्म. आत्मज्ञान झाले असता मी देह आहे अशी मर्यादित बुद्धी न राहता त्या सर्वाच्या अगोदर मी एकच एक अगोदर पासून अफूट चैतन्याच्या रूपाने नित्य आहे असा व्यापक अनुभव येतो. जेणे पाहलिया पहाटे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेणे पाहलिया पहाटे भेदाची चोरोळी फिटे, रिघती आत्मानुभव वाटे पांथिक योगी. आपण अगोदरचेच आहोत याच अशा ज्ञान प्रकाशाची जणू पहाट होते आणि मग त्या प्रकाशात सर्व अभेद भासतच नाहीत. भेद भासतच नाही, कारण भेदाच्या प्रतीती अगोदर आपणच आणि अभेदाच्या प्रतीतीच्या अगोदर सुद्धा आपणच. आपण अगोदरचे असल्याशिवाय एकही प्रतीती येऊ शकत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी, ते अवदसाची आगवी फेडली आजी. असा श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंचा गौरव करतात. निसर्गदत्त महाराज म्हणतात, सद्गुरूच्या वचनाच्या आश्रयाने जन्म मरणाची सांगता होते. ते पुढे म्हणतात, तुमच्या ठिकाणी तुम्ही म्हणून जे काही आहात ते आणि गुरुच्या ठिकाणी ते म्हणून जे काही आहात ते अगदी एकच आहे. हे जर तुमच्या लक्षात आले तर सर्वत्र एका आत्मतत्वाची अभेदात्मक प्रतीतीच असेल. तू विदेही आहे, तू आकाररहित आहे, तू कर्मरहित आहे, जन्म मरण रहित आहे, कारण तू या सर्वांच्या अगोदरचा आहेस. तुझ्याच अगोदरपणाच्या प्रकाशात हे पदार्थ प्रकाशित होत आहेत.
म्हणूनच ते परप्रकाशित आहेत, म्हणजेच मिथ्या आहे. अशा प्रकारे गुरुवचनाशी चिटकून राहिला तर माया ही माया न वाटता जणू परमार्थाची सेवा करणारी प्रामाणिक दासीच वाटेल. म्हणून आपल्या अखंडित पणात राहण्याकरता कोणाचीच गरज नाही आणि कोणाचीच मदत पण घेता येत नाही. हा असा अखंडितपणा म्हणजे आत्मप्रेम. ते आपल्या ठिकाणी स्वयंप्रकाश म्हणून कायमचे आहे. कुणाला आत्मप्रेम नको काय? कुणाला ते आवडत नाही? सगळ्यांनाच आवडते. आपले ज्ञान आपणच आहोत. आपले प्रेम आपणच आहोत. आपले सुख आपणच आहोत. गुरुभक्तीचे महात्म्य यावरच रांगते आहे, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. गुरुभक्तीचे महात्म्य यावरच रांगते आहे, त्यालाच शरण जा, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. कारण ज्याला आपण मनापासून शरण जातो तेव्हा आपण तेच होतो. आपले व्यक्तित्व लय पावते. हे लक्षात आले तर हे लक्षात आले तर 17 तत्वांचा मळ आपोआप जातो. म्हणून अष्टोप्रहर जे आपल्या ठिकाणी असणे पण आहे ते सांडू नका. तुम्हीच आहात असे ज्याने जाणवते तेच आत्मज्ञान. हे ज्ञान आयुष्याशिवायही आहे. म्हणजेच काय? ते अमर आहे. ज्याने आपल्याला ओळखले त्याचा शब्द जग उद्धाराला कारण होतो, कारण लोक त्याचेच ऐकतात. ज्याने आपणाला ओळखले त्याचा शब्द जग उद्धाराला कारणीभूत होतो. आजपर्यंत तुम्ही जगातल्या सर्व वस्तूवर प्रेम केले, पण त्या प्रेम करणाऱ्यावर प्रेम केले काय? अर्थात नाही. त्या प्रेम करणाऱ्यावर प्रेम केलेत काय? अर्थात नाही. जर केलेत तर तुम्हाला कळेल की गीतेत वर्णन केलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या विभूती ह्या तुमच्या सुद्धा आहेत. विसरणे हा मनाचा धर्म आहे, पण चैतन्यनाथ अष्टोपहर जागाच आहे. म्हणूनच आपल्या ध्यानात आपण राहणे हेच शक्य झाले आहे. म्हणजे चैतन्यनाथ अष्टोपहर जागा आहे, म्हणून आपल्याला ध्यानात राहणे हे शक्य झाले आहे. आपण काय आहोत आणि काय नाही आहोत हे ध्यानात धरून राहा. बुद्धीला समजू द्या, मगच हृदयाला समजेल. आधी बुद्धीला समजू द्या, नंतर हृदयाला ते समजेल. एकदम हृदयाला समजणार नाही. म्हणजे प्रथम परोक्ष ज्ञान म्हणजे गुरुवचनाला चिटकून राहणे व नंतर अपरोक्ष ज्ञान म्हणजे आपण तेच याची रोखठोक प्रतीती घेणे. कायाबुद्धी म्हणजे मी देहच हे अज्ञान काढण्यासाठी ज्ञान सांगितले जाते. आकार रंग रूप हेच मी असे वाटणे हा अहंकार. पण गुरुवचनाची कास सोडली नाही तर तात्काळ ब्रह्मरूपता अंगी बाणू शकते, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. अहो, सवयीने विष सुद्धा पचवता येते. म्हणून आता ध्यानाला बसायची सवय करा. रोज थोडे थोडे वाढवत राहा. एकदा असाच नर्मदा क्षेत्रात फिरत असताना एका ठिकाणी एका महंताची गाठ पडली आणि असे चर्चा झाल्या ध्यान वगैरे वगैरे. तर त्या साधूंनी ध्यानाची फार विलक्षण आणि छान पद्धत सांगितली. ती याप्रमाणे ते म्हणाले, तुम्ही डोळे बंद करून आसनस्थ व्हा आणि दुरून आपल्या शरीराला चारी बाजूने दुरून पहा, मनातल्या मनात.
जसा एखाद्या जनावर म्हणजे आपल्या शरीराला एखादे जनावर समजून त्याला बाहेरून पहा किंवा एखादा मनुष्य ते जनावर खरेदी करताना तो खरीददार त्या जनावराला फार काळजीपूर्वक पाहतो, त्याप्रमाणे तुम्ही शरीराला स्वतः दूर राहून पहा, चारीकडून पहा. मग शरीराच्या आतून अंड्याच्या कवचात जणू बसून कवचाकडे पाहावे तसे शरीराला आतल्या आत पहा, किंवा आकाशकंदिलात आतला दिवा आतल्या आत आकाशकंदिलाचा आतील भाग पाहतो तसे शरीराचे टरफल हे आतून पहा. त्यानंतर आपल्या कवटीला पोस्टाची पेटी समजा आणि त्या पेटीत आत असंख्य लोकांनी पत्रे टाकून टाकून ती पेटी पूर्ण भरली आहे अशी कल्पना करा. व ही पत्रे म्हणजे तुमचा भूतकाळ, तुमचा वर्तमान काळ, तुमचा भविष्यकाळ असे समजा. तुमच्या कल्पना, तुमचे हेतू, तुमचे मनसुबे, तुमची आवडी निवड, तुमचे संस्कार परंपरा, नाव गोत्र देश, तुमची मान्यता, तुमचा आस्तिकपणा नास्तिकपणा, तुमचे वाचन, तुमचे चिंतन सर्व या पेटीत आहेत असे समजा. पण त्या सर्वांचा पोस्टाच्या पेटीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही हे पक्के लक्षात ठेवा आणि तशा प्रकारचे अलिप्त व्हा. कवटी रूपी पोस्टाची पेटी कुणाच्याही पत्राला आत येण्यास कधीच नकार देत नाही. कितीही पत्रे कोंबून जरी टाकण्यात आली तरी तिला त्याचे काही सोयरसुतूक नसते. ती रिकामी ढणढण करून ठेवली तरी तिचे काही बिघडत नाही. तात्पर्य, शरीराला एखादे जनावर पाहावे तसे चारीकडून काळजीपूर्वक पहा. अंड्यातील जीवाने आपल्या टरफलाकडे आतल्या आत पहावे तसे शरीराचे टरफल हे टरफलरूपी कवच आतून तपासा. आकाशकंदिलातील दिवा आतून आकाशकंदील कसा आहे ते पाहतो त्याप्रमाणे पहा. आणि व शेवटी कवटीची पोस्टाची पेटी भरली काय आणि रिकामी राहिली काय, पेटीला त्याचे काही देणे नाही, त्याप्रमाणे अलिप्त रहा. नमस्कार. मौज में रहो, अपनी महिमा में रहो.